कोपरगाव शहरातील काही हॉटेल्समध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुरवठा विभागाने शहरात अचानक पाहणी मोहीम राबवली। या कारवाई दरम्यान विविध हॉटेल्समध्ये तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचं उघड झालं। या प्रकरणी संबंधित हॉटेल चालकांवर कारवाई करत एकूण 19 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। दरम्यान शहरातील गॅस एजन्सी समोर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत असताना हॉटेल्समध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती सिलेंडर आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। अनेक गॅस कंपन्यांकडून 30 दिवसांनंतरच घरगुती सिलेंडर रिफिल मिळत असल्याची माहिती नागरिकांना दिली जात असताना हॉटेल्समध्ये हे सिलेंडर नेमके कुठून येतात असा प्रश्न उपस्थित होतोय। यामागे गॅस सिलेंडरचा एखादा रॅकेट कार्यरत आहे का, किंवा काही एजन्सी चालकांकडून जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने ब्लॅकमध्ये सिलेंडर पुरवले जात आहेत का, अशी चर्चा शहरात सुरू आहे। हॉटेल चालकांवर कारवाई झाली असली तरी त्यांच्या ताब्यात इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती सिलेंडर आले कुठून याचा शोध पुरवठा विभागाने घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होती आहे। तसेच ही कारवाई केवळ नावापुरती नसून पुढेही नियमितपणे सुरू राहणार का असा सवालही उपस्थित केला जातोय। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।